तर यवतमाळमध्ये उभाटाला गळती ही लागलेली आहे। गळती काही केल्या थांबत नाहीये। उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ दौरा झाल्यानंतर सुद्धा या जिल्ह्यामध्ये 15 उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत। त्यामुळे यवतमाळमधील उभाटाची गळती ही थांबत नाहीये। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्या सोबत जोडलेले आहेत। संदेश, एकीकडे यवतमाळचे खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची गळती थांबत नाहीये। अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। निश्चितच 27 तारखेला उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंसह उभाटाचे मोठे नेते जे होते ते यवतमाळमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा करून गेले आणि त्यानंतरच जे आहे ते काल तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह युवा सेना जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर तसेच महिला आघाडी प्रमुख जे आहे अंजली गिरी यांच्यासह 15 पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते आपले राजीनामे दिलेले आहे। काही खाजगी कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं त्यांना जरी सांगितलं असलं तरी त्यांनी संजय देशमुख खासदार यांना समर्थन दिलेलं आहे। येत्या काळात जे आहे ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। त्यामुळे कुठेतरी उभाटामध्ये मोठी गळती लागण्याची यावेळी शक्यता निर्माण होत आहे। जगदीश, ठीक आहे संदेश, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद। आणखी महत्त्वाच्या बातम्या अल्पशा